शासनाने कितीही योजना आणल्या तरी जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणार नाही. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. परंतु त्याच्या उत्पादनाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे तो सतत आर्थिक संकटात सापडत आहे. शेती व्यवसायात शेतकरी खूप मेहनत करतो, परंतु त्याच्या मेहनतीचे योग्य फळ त्याला मिळत नाही. शेतमालाला बाजारात मिळणारा कमी भाव हा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा अडसर आहे. शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी खते, कीटकनाशके, बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. परंतु जेव्हा त्याचा माल बाजारात विक्रीसाठी जातो, तेव्हा त्याला अपेक्षित भाव मिळत नाही. व्यापारी आणि दलाल शेतमालाचा भाव कमी करतात आणि शेतकऱ्याला त्याच्या मालाचे योग्य मूल्य मिळत नाही. यामुळे शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकतो आणि त्याचे जीवन अवघड होते. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला थेट विक्रीची संधी मिळाली पाहिजे, ज्यायोगे ते मध्यस्थांच्या चक्रातून बाहेर होऊन आपला माल योग्य भावात विकू शकतील. सरकारी यंत्रणांनी शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेत स्थिरता आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. जर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला स्थिर आणि योग्य बाजारभाव मिळाला, तर त्यांचे जीवनमान सुधारेल. शेतमालासाठी योग्य हमीभावाची व्यवस्था केली पाहिजे, ज्यायोगे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे किमान मूल्य मिळण्याची खात्री असेल. शेतकऱ्यांच्या श्रमाचे योग्य मोल झाले पाहिजे. त्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे, परंतु मिळणारा भाव मात्र कमी आहे. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमजोर होत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाच्या विपणनासाठी विशेष योजना आखल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना त्यांचा माल योग्य भावात विकण्यासाठी संपूर्ण समर्थन मिळाले पाहिजे. यासाठी तांत्रिक सहाय्य, गुणवत्ता नियंत्रण आणि डिजिटल विक्रीचे प्लॅटफॉर्म यांचा समावेश असावा. शेतीमालाच्या किमतीतील अस्थिरता कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना किमान भाव मिळाल्याशिवाय त्यांचे जीवनमान उंचावणार नाही.